हॅलो स्टुडंट, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण रेशोवरचा अजून एक प्रॉब्लेम बघणार आहोत. मी पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचते की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यासाठी कोणती इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ओके, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ नेस्ट लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019. नेस्ट लिमिटेड ह्या कंपनीची 31 मार्च 2019ची बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे. ओके, बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदा असेट साईड बघूया. लँड अँड बिल्डिंग 6 लाख, प्लांट अँड मशिनरी 5 लाख, स्टॉक 2,60,000, डेटर्स 3 लाख, कॅश बॅलन्स 1 लाख. बॅलन्स शीटला असेट साईडला एकूण 5 आयटम दिले आहेत, ज्यामध्ये 2 फिक्स असेटचे आयटम आहेत. कोणते? तर लँड अँड बिल्डिंग आहे 6 लाख, प्लांट अँड मशिनरी आहे 5 लाख. हे फिक्स असेट झाले. त्यानंतर स्टॉक, डेटर्स आणि कॅश बॅलन्स हे काय आहेत? करंट असेटचे आयटम आहेत. स्टॉक आहे 2,60,000, डेटर्स आहे 3 लाख आणि कॅश बॅलन्स आहे 1 लाख. ओके, त्याप्रमाणे आता लायबिलिटी साईड बघूया. लायबिलिटी साईडला पहिला आयटम शेअर कॅपिटलचा दिलेला आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 6 लाख, रिझर्व अँड सरप्लस सरळ दिलेला आहे 4 लाख, लोन फंडचा आयटम दिला आहे 8% डिबेंचर 5 लाख आणि क्रेडिटर्स आणि प्रपोज डिव्हिडंड ही करंट लायबिलिटी आहे आणि त्याची अमाऊंट किती आहे? तर क्रेडिटर्स 2 लाख, प्रपोज डिव्हिडंड 60,000. बॅलन्स शीट कितीला टॅली होते? 17,60,000ला. ओके, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे ते बघा. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिलं दिलं आहे त्यांनी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 3,60,000 म्हणजे NAPAT, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स दिलेला आहे 3,60,000. त्यानंतर टॅक्सचा जो रेट आहे, इन्कम टॅक्सचा रेट, तो किती आहे? 40% आणि सेल्स जो आहे, जो आपण नेट सेल म्हणून ट्रीट करणार, ते अमाऊंट किती आहे? 15 लाख. ओके, आता ह्यावरनं आपल्याला कॅल्क्युलेट करायला त्याने काय सांगितलेलं आहे? तर पहिलं सांगितलं आहे टोटल असेट, सेकंड सांगितलं आहे नेटवर्थ, म्हणजे ह्या सर्व अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे आहेत प्लस मायनस करून. त्यानंतर तिसऱ्यापासून रेशो स्टार्ट होत आहेत. तिसरा रेशो आहे रिटर्न ऑन सेल, म्हणजेच आपला नेट प्रॉफिट रेशो. रिटर्न ऑन टोटल असेट सांगितलं आहे, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय, रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड आणि रिटर्न ऑन इक्विटी फंड. ओके, ह्याप्रमाणे आपल्याला एकूण किती रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत? 7 रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, मग सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला कोणता रेशो सांगितलेला आहे त्याने? टोटल असेट. त्याचं सूत्र काय घेणार? टोटल असेट इज इक्वल टू फिक्स असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट. ओके, मग फिक्स असेट बघा, इथे मी एक्सप्लेन केली आहे. फिक्स असेटमध्ये काय काय येणार आहे? प्रॉब्लेमच्या असेट साईडला जी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी हे 2 आयटम दिले आहेत, त्याची टोटल येणार. लँड अँड बिल्डिंग आहे 6 लाख, प्लांट अँड मशिनरी आहे 5 लाख, 6 लाख प्लस 5 लाख, टोटल फिक्स असेट किती होणार आहे? 11 लाख. ती मी इथे मेन्शन करणार. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा कोणताही आयटम प्रॉब्लेममध्ये नसल्यामुळे नील म्हटलं आहे. आता करंट असेटमध्ये एकूण 3 आयटम येतात, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. स्टॉक आहे 2,60,000, डेटर्स आहे 3 लाख, कॅश आहे 1 लाख. टोटल किती होते? 6,60,000. ते इथे ॲज अ करंट असेट म्हणून घेतले. ओके, मग आता टोटल असेटची 3 आयटम आपल्याला कळले आहेत. तिन्ही आयटमची टोटल करणार. फिक्स असेट 11 लाख, इन्व्हेस्टमेंट नील म्हणजे 0 प्लस करंट असेट 6,60,000. टोटल किती होणार? टोटल असेट 17,60,000. पहिलं कॅल्क्युलेशन झालं आपलं. ओके, त्यानंतर सेकंड नंबरला आपल्याला त्याने सांगितलं आहे नेटवर्थ म्हणजेच कोणतं? शेअर होल्डर फंड. बरोबर, तर शेअर होल्डर फंड हे आपण ज्यावेळी व्हर्टिकल बॅलन्स शीट बघितली आहे त्यावेळी व्हर्टिकल बॅलन्स शीटचा पहिला भाग सोर्सेस ऑफ फंड, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम कोणता असतो? तर शेअर होल्डर फंडच्या अंडर एकूण 3 आयटम येतात. कोणकोणते? तर शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस आणि फिक्टिशियस असेट. ते मी इथे मांडून घेतले आहेत बघा. शेअर होल्डर फंड इज इक्वल टू शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस मायनस फिक्टिशियस असेट. ओके, आता शेअर कॅपिटलचा आयटम कोणता दिला आहे प्रॉब्लेममध्ये? तर फक्त आपल्याला एकच दिलेला आहे. आपण ज्यावेळी बॅलन्स शीट बघितली त्यावेळी कोणतं दिलं आहे? इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, रिझर्व अँड सरप्लस डायरेक्टली दिलेलं आहे. फिक्टिशियस असेट ही नॉर्मली बॅलन्स शीटच्या असेट साईडला असते. कोणताही आयटम नसल्यामुळे इथे आपण ती
नील म्हणणार. ओके, म्हणजे शेअर होल्डर फंडमध्ये काय येणार तर इक्विटी शेअर कॅपिटल 6 लाख प्लस शेअर रिझर्व अँड सरप्लस 4 लाख, ह्या दोघांची बेरीज केली तर किती येतात 10 लाख. हे काय आपलं झालं शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड म्हणजेच आपलं नेटवर्थ. ओके, म्हणजे शेअर होल्डर फंड 10 लाख, तीच आपली काय आहे नेटवर्थची अमाऊंट आहे. हे आपलं सेकंड कॅल्क्युलेशन झालं. ओके, आता तिसरं कॅल्क्युलेशन कोणतं सांगितलं आहे ते बघूया. तिसऱ्या नंबरला कोणतं सांगितलं आहे रिटर्न ऑन सेल म्हणजेच आपला नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशोचं सूत्र काय आहे तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड नेट सेल इंटू 100. ओके, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे 3,60,000. नेट सेलसुद्धा दिलेला आहे 15 लाख इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 24%. ओके, 3 झाले. आता नेक्स्ट चौथा रेशो कोणता सांगितला आहे रिटर्न ऑन टोटल असेट. रिटर्न ऑन टोटल असेटचं सूत्र काय आहे तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड टोटल असेट इंटू 100. ओके, त्यापैकी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेला आहे 3,60,000. त्यानंतर टोटल असेट आपण जस्ट पहिलं कॅल्क्युलेशन केलं त्यावेळी काढलेलं आहे 17,60,000. तेच आपण इथे सूत्रामध्ये घेणार 17,60,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 20.45%. हे काय झालं रिटर्न ऑन टोटल असेट. ओके, आता नेक्स्ट पाचवा रेशो कोणता सांगितला आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. ओके, त्याचं सूत्र काय आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइड कॅपिटल एम्प्लॉय इंटू 100. हे त्याचं सूत्र आहे. ओके, मग हे दोन्हींची आधी वर्किंग नोट आपल्याला करावी लागणार. कारण काय तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. ओके, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये देताना त्यांनी डायरेक्टली नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स दिलेलं आहे आणि नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स देतानाच त्याने इन्कम टॅक्सचा रेट दिलेला आहे. ओके, मग आपण इन्कम स्टेटमेंट ज्यावेळी व्हर्टिकल स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट करतो त्यावेळी आपण EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सपासनं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सपर्यंतच्या ज्या स्टेप आहेत त्या आपण यांना इथे आपण लिहून घेणार. मग अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स पहिली स्टेप. ओके, त्याच्यानंतर त्यातून लेस करतो आपण इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म बोरोईंग. इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला लोन फंडचा कोणता आयटम दिला आहे डिबेंचर. याची अमाऊंट 5 लाख आहे आणि डिबेंचरचा इंटरेस्टचा रेट किती सांगितला आहे 8%. कारण ती देताना कसं दिलं आहे त्याने 8% डिबेंचर ₹5 लाख म्हणजे 8% हा त्याचा इंटरेस्टचा रेट आहे आणि 5 लाख ही त्याची अमाऊंट आहे. त्यामुळे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना कसं करणार आहोत तर 8% ऑन 5 लाख. ओके, लेस इंटरेस्ट करणार आपण. ओके, EBITमधनं इंटरेस्ट लेस केलं की आपल्याला काय मिळतं अर्निंग बिफोर टॅक्स म्हणजेच काय तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, त्यातनं आपण लेस करतो काय इन्कम टॅक्सचा रेट जो आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने 40% दिलेला आहे. आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्समधनं इन्कम टॅक्स लेस केलं की शिल्लक काय राहतं अर्निंग आफ्टर टॅक्स म्हणजेच काय तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने दिलेलं आहे किती आहे 3,60,000. ओके, मग ह्यावरनं आपल्याला उलट म्हणजे नॉर्मली आपण वरून खाली येतो कॅल्क्युलेशन करताना. आता इथे आपण काय करणार आहोत खालून एक एक स्टेप वर जाणार आहोत आणि आपल्याला लागणारी फिगर आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, मग त्यासाठी आपण लक्षात घ्यायचं आहे काय तर अर्निंग आफ्टर टॅक्स म्हणजे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 3,60,000 दिलेला आहे. इन्कम टॅक्सचा रेट किती आहे 40% आहे. म्हणजेच काय आहे तर टॅक्स ओके इथे काय येणार आहे टॅक्स येणार आहे. ओके, हा चुकून इथे झाला आहे हे टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे. ओके, मग 40% इज इक्वल टू टॅक्स आहेत आणि तर हे किती असणार आहे अर्निंग बिफोर टॅक्स किती असणार आहे 100%. हे आहे 40%. मग अर्निंग आफ्टर टॅक्स किती असणार आहे 60%. ओके, कॅल्क्युलेशन लक्षात येतं आहे काय बघा
इन्कम टॅक्स किती आहे तर 40% आहे, म्हणजे 40% इज इक्वल टू टॅक्स, देन 60% इज इक्वल टू किती आहे 3,60,000. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथे करणार आहोत. कसं करणार आहोत तर 3,60,000 गुणुले 40 भागिले 60 इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे टॅक्सचा रेट असणार आहे. मग 40 गुणुले 3,60,000 भागिले 60 कॅल्क्युलेशन करून अमाऊंट किती येते 2,40,000 ही तुमचं काय असणार आहे टॅक्स असणार आहे, तो आपण इथे लिहून घेणार. ओके. आता आपल्याला खालून वर जाताना 2 स्टेप मिळाल्या. पहिलं काय मिळालं तर अर्निंग आफ्टर टॅक्स 3,60,000 आणि इन्कम टॅक्स 2,40,000, जो आता आपण फाइंड आउट केला. नॉर्मली वरून खाली येताना जे लेस असतं ते खालून वर जाताना ज्या लेस असलेल्या गोष्टी काय करायच्या असतात ॲड. म्हणजे इथे आपल्याला कोणती अमाऊंट मिळणार अर्निंग बिफोर टॅक्स. कशी येणार तर अर्निंग बिफोर टॅक्स इज इक्वल टू अर्निंग आफ्टर टॅक्स प्लस टॅक्स. अर्निंग आफ्टर टॅक्स 3,60,000, त्याच्यामध्ये टॅक्स 2,40,000 आपण ॲड करणार. कॅल्क्युलेशन करून किती अमाऊंट मिळते 6,00,000. ते आपले काय असणार आहे अर्निंग बिफोर टॅक्स. ओके. हे पहिलं कॅल्क्युलेशन झालं. आता त्याच्यावरची स्टेप इंटरेस्ट आपण डायरेक्टली काढू शकतो. 5,00,000 डिबेंचर आहे, 8% त्याचा रेट आहे. मग 5,00,000वर 8% कॅल्क्युलेट केले तर किती होतात 40,000 होतात. मग ते आपण इथे काय करणार 6,00,000 मध्ये 40,000 ॲड करणार, म्हणजे 6,40,000 ही आपली कोणती अमाऊंट असणार आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे जे आपल्याला सूत्रामध्ये लागणार आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स ही अमाऊंट आपली किती मिळाली 6,40,000. आता त्याला डिवाइड करायचं आहे कॅपिटल एम्प्लॉय. तर कॅपिटल एम्प्लॉयचं कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे बघा. कॅपिटल एम्प्लॉयचं कॅल्क्युलेशन कसं आहे तर शेअर होल्डर फंड प्लस लोन फंड. शेअर होल्डर फंड किती आहे 10,00,000 प्लस लोन फंड किती आहे 5,00,000. 10,00,000 प्लस 5,00,000 आणि शेअर होल्डर फंड आपण काढून घेतले आहेत बघा सेकंड कॅल्क्युलेशनच्या वेळी. शेअर होल्डर फंड किती आहे 10,00,000. ओके. मग तेच आपण इथे घेणार आहोत ॲज अ शेअर होल्डर फंड 10,00,000 प्लस लोन फंडचा एकच आयटम दिला आहे डिबेंचर, त्याची अमाऊंट किती आहे 5,00,000 बॅलन्स शीटला. 10,00,000 प्लस 5,00,000 किती होतात 15,00,000. हे काय आहे कॅपिटल एम्प्लॉय, ते आपण इथे सूत्रामध्ये घेणार इंटू 100, म्हणजे 6,40,000 भागिले 15,00,000 गुणुले 100. कॅल्क्युलेशन करून किती येत आहेत 42.67%. हे आपलं काय झालं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. ओके. आता नेक्स्ट 6वं कॅल्क्युलेशन कोणतं सांगितलं आहे आपल्याला रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड. सूत्र काय आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा अर्निंग आफ्टर टॅक्स डिवाइड शेअर होल्डर फंड इंटू 100. त्यापैकी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 3,60,000. शेअर होल्डर फंड आपण कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे सेकंड कॅल्क्युलेशनच्या वेळी, ज्याची अमाऊंट येते 10,00,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 36%. हे आपलं 6वं कॅल्क्युलेशन झालं. आता लास्ट 7वं कॅल्क्युलेशन आपल्याला कोणतं सांगितलं आहे त्यांनी रिटर्न ऑन इक्विटी फंड. ओके. त्याचं सूत्र काय आहे तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी फंड इंटू 100. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे 3,60,000 मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड नसल्यामुळे त्याला आपण नील म्हणणार डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी फंड. इक्विटी फंडमध्ये काय काय येणार बघा ते खाली दिलं आहे बघा. इक्विटी फंड इज इक्वल टू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस मायनस फिक्टिशियस असेट. प्रॉब्लेममध्ये फिक्टिशियस असेट नाही आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 6,00,000 दिलेला आहे, रिझर्व अँड सरप्लस 4,00,000. दोघांची टोटल केली तर किती येतं 10,00,000. हे आपलं काय आहे इक्विटी फंड. ते आपण सूत्रामध्ये ॲज अ इक्विटी फंड म्हणून घेणार. म्हणजे आपलं सूत्राचं कॅल्क्युलेशन काय येणार तर 3,60,000 डिवाइड 10,00,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन आन्सर किती येणार कॅल्क्युलेशन करून 36%. हे आपलं 7व्या रेशोचं आन्सर. ओके. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. टोटल असेट सांगितलेले
ते आपण डायरेक्टली प्लस मायनस करून काढू शकतो. नेटवर्थ म्हणजेच शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंडचं आपण सूत्र टाकून प्लस मायनस करून शेअर होल्डर फंड म्हणजेच नेटवर्थ कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर थर्ड नंबरला त्याने रिटर्न ऑन सेल सांगितला होता. रिटर्न ऑन सेल म्हणजेच आपला नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100 करून ते कॅल्क्युलेट करून घेतलं. रिटर्न ऑन टोटल असेट म्हणजेच काय तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड टोटल असेट इंटू 100 कॅल्क्युलेशन करून आन्सर काढून घेतला. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय, त्यासाठी ह्या लागणारे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि कॅपिटल एम्प्लॉय आपण पहिल्यांदा काढून घेऊन ती अमाऊंट इथे सूत्रामध्ये टाकून हे कॅल्क्युलेशन करून घेतलं. त्यानंतर रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड सांगितलं होतं ते कॅल्क्युलेट करून घेतलं. रेडीमेड फिगर होते आपले. त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी फंड ते सुद्धा आपण इझिली काढू शकतो. ओके, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळ्या प्रकारचा पण तो रेशोचाच प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. ओके, चालेल मग. थँक्यू.